नमस्कार मंडळी, माझ्या दिवसाची सुरुवात होते या दोन छोट्याशा गोंडस बाळांपासून आणि दिवसाचा शेवट देखील यांच्यापाशीच होतो. माझं छोटंसंच घर आहे देखील, परंतु मी माझ्या घराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. मी माझी घरातली कामे नियमित करतच असते. कोणत्याही कामाला कधीच कमी लेखू नका, कारण घर असो किंवा ऑफिस दोन्ही कामे करत असताना मेहनत तेवढीच लागते. तर घरातले काम हे दिवसभर आणि रात्री देखील चालते. तर ऑफिसचे काम हे 8 तासांच्या ड्युटीनंतर देखील संपून जाते. त्यामुळे कधीच आपल्या कामाला कधीच कमी लेखू नका आणि प्रयत्न करत राहा तुम्ही जास्तीत जास्त वेळ आपल्या घरासाठी व व्यक्तींसाठी द्याल. तर आज दुपारच्या जेवणामध्ये होते वाटाण्याची भाजी आणि भाकरी. मी त्याच्यासोबत घेतली होती थोडीशी मेथीची भाजी आणि मुळा. तर मी आता चिरागसाठी बनवत होते अंड्याची पोळी. तो जास्त तिखट खात नाही, त्यामुळे मला त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी बनवावं लागतं. आज काय बनवावं विचार करतच होते, परंतु म्हटलं फ्रीजमध्ये अंडा आहे तर त्याला अंड्याची पोळी बनवून द्यावी. तर आम्ही दोघांनी मिळून एकत्र जेवण केले. त्यानंतर मी चिरागला हे अशी छोटीशी 2 पुस्तके आणली होती. तर मी त्याच्याबरोबर बसून त्याचा अभ्यास घेत होते. अभ्यास घेत असताना मी त्याला विचारत होते प्रत्येक फळाचं नाव, याचं नाव काय आहे वगैरे. तो व्यवस्थित सांगत होता. जवळपास या पुस्तकातील फक्त 2 ते 3 फळच राहिले आहेत की ते खूप डिफिकल्ट असल्यामुळे त्याला सांगता येत नाही, परंतु तो प्रयत्न करतो आहे. तर आज टाइमपास म्हणून मी बनवली होती भेळ. कांदा टोमॅटो कापून घेतला आणि फरसाणा ह्यामध्ये टाकलं. त्याच्यानंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर देखील टाकली होती. तर नंतर मी आणि चिरागने दोघांनी मिळून ही भेळ एन्जॉय केली. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.